आणि जजनी मला त्यावेळेस ॲप्रिशिएट केलं होतं की एवढ्या कमी एजमध्ये हिने इंग्लिशमध्ये इतकं छान आर्ग्युमेंट केलं बाबा. माझ्या आयुष्यात असेल किंवा स्पेसिफिक स्त्रियांच्या बाबतीत म्हणेल की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांना आयुष्याशी लढावंच लागतं. मग मुलगी जरी असली तरी क्रिमिनल प्रॅक्टिस करतीये. आता काही ठिकाणी अपोज असं झालं की अरे ही तर पोरगी आहे आणि ही काय क्रिमिनल प्रॅक्टिस करणारी. टीव्ही वगैरे मध्ये बघत असतो की वकील हा खूप मोठमोठ्याने ओरडत असतो, मग हे आहे का खरं? पिक्चर मध्ये जे दाखवलं जातं आणि जे रिअल लाईफ मध्ये कोर्टात घडतं ना, यात खूप डिफरन्स आहे. खूप मे इस बात का गवाह हूं, मे सबूत देण्याच्या, तो असं काहीच घडत नाही. रिअल लाईफ मध्ये असं नसतं. तर ऑब्जेक्शन की सस्टेन? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. समोरच्या वकिलांना मुद्दाम क्रॉस जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे असं ॲक्च्युअल ऑब्जेक्शन हा वर्ड सगळ्यांसाठीच फेवरेट असेल असं नाही आहे बरं का, पण मला ते आवडतं. मुळात वकिलाची जबाबदारी आणि मग वकिलाची भूमिकाच ही आहे की येणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून देणे. की हे जे कायदे आहेत ना, हे सगळे महिलांच्या बाजूने झुकणार आहेत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता फेक केसेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे खरंच 498 त्या महिलेवर झालेला असतो का, किंवा खरंच तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झालेला असतो का माहीत नाही, पण तरी केस होते. अनेक फेक केसेस मी बघितलेले आहेत. आपल्याकडे ना सध्या लग्नाला मुली भेटत, म्हणून आपल्याकडच्या मुलांनाच ऊत असतो की ते अशा मुलींना पैसे देऊन लग्न करून आणतात. स्वखर्चाने लग्न करून आणलं, त्यांना ते स्वखर्चाने त्या मुलाचे आई वडील सोनं दागदागिने घालतात. 2 दिवस ती मुलगी राहते, परत मुळाला जी जाते सगळं दागदागिने घेऊन जाते आणि ती परत येत नाही. अशा कंप्लेंट्स माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. हल्ली खूप ऑनलाईन साईट्सवरनंच लग्न ठरतात, जुळतात. ऑनलाईन साईट्सवरतीच लग्न. मग ते फॅमिली बॅकग्राऊंड हिच्याकडचं त्यांना माहीत नसतो, त्याच्याकडचं हिला माहीत नाही, हिच्या घरच्यांना माहीत नसतो. हनी ट्रॅपचं प्रमाण फक्त संगमनेरमध्ये तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच वाढलंय. पहिले तर मुलंच फसवायचे, आता मुलीही फसवायला लागलेले आहेत. काही ठिकाणी मुलं मुली बनून फसवतात, काही ठिकाणी ओरिजिनल मुली असतात फसवणारे. तुमच्याकडे ना एक वकील मित्र असलाच पाहिजे. नॉट बिकॉज ऑल द टाइम की जो तुम्हाला कोणतरी कोर्टात रिप्रेझेंट करेल तोच वकील असतो. काय जर आपण मित्रांमध्ये बघा खूप सहज व्यवसाय चालू करून टाकतो. काहीच पार्टनरशिप डीड नाही बनवत, काहीच कुठला ॲग्रीमेंट नाही बनवत, काहीच नाही होत. 1 वर्ष 2 वर्षामध्ये त्या दोघांमध्ये प्रॉफिट्सवरनं किंवा पैशांवरनं काही ना काही वाद होतात आणि मग काहीच नसतं, त्यावेळेस डॉक्युमेंटच केलेलं नसतं. मग ते म्हणजे कोर्टाकडे धाव घेतात, वकिलाकडे धाव घेतात आणि त्यावेळेस ते न्यायाची अपेक्षा करतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे शक्तीची कथा या नवरात्र स्पेशल पॉडकास्टमध्ये. नवरात्र म्हणजे शक्ती, न्याय आणि धैर्याचं प्रतीक. तर आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट अश्विनी खिलतकर मॅम, ज्या की आपल्या कायद्याच्या ज्ञानाने लोकांना न्याय मिळवून देत असतात. खरं तर समाजामध्ये एक वकील म्हणून उभं राहणं, लोकांना न्याय मिळवून देणं आणि आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं हे खरं तर खूप प्रेरणादायी आहे. चला तर त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे, प्रवासाची जी कथा आहे ती जाणून घेऊया. अश्विनीजी, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना तुमचा परिचय करून द्याल का? हो नक्कीच. नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी संगीता नारायण खिळतकर. मी संगमनेर कोर्टात प्रॅक्टिस करते. माझं BSc इन मॅथमॅटिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी लॉ केलं, त्यानंतर LLM इन क्रिमिनल लॉ माझं झालेलं आहे आणि सोबतच मी DLL अँड LW केलेलं आहे. आत्ता नुकतंच मागच्या वर्षी माझं ॲडव्होकेट गावांदे यांच्यासोबत विवाह देखील झालेला आहे आणि आम्ही आनंदाने संसार देखील करतोय. वकिली करण्याची प्रेरणा ॲक्च्युली ना काय असतं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. तर मला लहानपणापासूनच असं लोकांसाठी स्टँड घेणं, अन्यायाविरुद्ध उभं राहणं, लाईक नाही का आपलं लहानपणापासून असतं की मित्रांच्या टोळीचा कोणीतरी एक हे असतो, मुकादम असतो. तर ते गुण माझ्यात लहानपणापासूनच होते. बट जेव्हा मी BSc करत होते ना, त्यावेळेस मी खूप गोष्टी बघितल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये की अरे कशा प्रकारे स्टुडंट्सवरती सुद्धा अन्याय होत आहे. मग तेव्हा जे मोर्चे वगैरे असायचे त्यात पण मी कायम पुढे असायची. मग माझ्या आजूबाजूचे कायम म्हणायचे की अरे ही वकील झाली तर खूप चांगलं होईल, ही वकील झाली तर खूप चांगलं होईल. म्हणजे त्यातून तुम्हाला प्रेरणा भेटली? हां, त्यातूनही प्रेरणा मिळाली आणि ॲट द सेम टाईम माझ्या पप्पांची इच्छा होती की मी वकील व्हावं म्हणून. तर ते एक माझ्यासाठी सपोर्टिव्ह होतं. आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायचे, मग कोणत्या प्रकारचे अन्याय व्हायचे विद्यार्थ्यांवर? फॉर एक्झाम्पल? ओके, कॉलेजला असताना खूप बेसिक गोष्ट होती. जसं की आत्ता तर नाही, पण मागे 10 वर्ष मागे जर बघितलं ना तर ग्रॅज्युएशनला म्हणजे एकदा आपण 12वी पासआउट झालो ना की मग आपल्याला ते एक क्रेज अट्रॅक्शन असायचं की युनिफॉर्म नाही बाबा, आता सिव्हिल ड्रेस आपण काही पण घालू शकतो असं. पण आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला होतो ना, मला आठवतंय मी आणि माझी एक फ्रेंड होती पल्लवी म्हणून, आम्हाला दोघींना असं होतं की अरे नाही, युनिफॉर्मच पाहिजे आपल्या क्लासमध्ये. तर आमचा 140 की 50 जणांचं स्ट्रेंथ होती आमच्या क्लासरूमची. तर त्यांच्यासाठी आम्ही दोघी उभे राहिलो होतो की आमच्या क्लासला आम्हाला युनिफॉर्म हवाय म्हणजे हवायच. तर त्याच्यासाठी आम्ही HOD पर्यंत
भांडलो होतो की एचओडी म्हणायची की नाही आता तुम्ही कॉलेजला आलेले आहेत किंवा आम्ही इथे बंधन नाही करू शकत युनिफॉर्म घालायला. बट आम्ही तिथे स्टँड घेतला आणि युनिफॉर्म आम्ही तेव्हा जो चालू केला ना तो आजपर्यंत तिथे सर्व फॅकल्टीला आता युनिफॉर्म कंपल्सरी केलेला आहे. तुम्ही आता ॲडव्होकेट फील्डमध्ये आले आणि पहिल्यांदाच एखादी केस काय केली असेल, तुम्ही लढले असेल, मग ती पहिली केस जेव्हा लढत होते त्याचा एक्सपिरियन्स काय होता तुमचा? ओके, आता इथे जेव्हा तुम्ही पहिली केस म्हणताय ना तर 2 येतात माझ्यासाठी पहिली केस. एक म्हणजे जेव्हा मी इंटर्नशिप करत होते एक सिनियर वकिलांच्या हाताखाली मी जेव्हा काम करत होते ना त्यांनी जी माझ्या हातात पहिली केस दिली ती एक, आणि जेव्हा मी एक इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली ना माझी स्वतःची तेव्हा माझ्याकडे जी पहिली केस आली ना तर ती एक. मी दोन्हींचे अनुभव शेअर करते. तर जेव्हा मी सिनियर ऑफिसला जॉईन होते ना तर मी पासआउट झाले, LLM पासआउट होऊन आलेली होती. तर त्यांनी आलेल्या दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात आहे ना एक डिस्ट्रिक्ट कोर्टाचं डायरेक्ट आर्ग्युमेंट करायला माझ्या हातात दिलं. अच्छा. की अश्विनी धरे आर्ग्युमेंट तुला करायचंय. मी प्रिपेअर्ड काहीच नव्हते, मला केसबद्दल काही नॉलेज नव्हतं जास्त. पण मग एक 8 दिवसांचा पिरियड होता आर्ग्युमेंटचे प्रिपरेशन करायला. मग 8 दिवसात मी ते प्रिपरेशन केलं होतं सगळं, सरांना दाखवून पण घेतलं की सर हे असे असे पॉईंट्स मी काढलेत. सरांनी म्हटले ओके तू करू शकते. बट स्टील काय असतं माहिती का की इकडे बडबड करणं आणि ॲक्च्युअल जस्ट समोर जाऊन नक्कीच पॉईंट टू द पॉईंट आर्ग्युमेंट करणं यात खूप फरक असतो. त्यावेळेस मी खूप नर्वस पण झाले होते. बट विथ डिसिप्लिन मी ते मॅनेज केलं सगळं. म्हणजे माझी प्रिपरेशनही चांगली होती आणि जजनी मला त्यावेळेस ॲप्रिशिएट केलं होतं की एवढ्या कमी एजमध्ये हिने इंग्लिशमध्ये इतकं छान आर्ग्युमेंट केलं बाबा. तर तो एक माझ्यासाठी चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर जेव्हा मी इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली 1च वर्ष मी सरांकडे जॉईन होते त्यानंतर मी सरांचं नाव काय होतं तुमचे? सरांचं नाव ॲडव्होकेट संग्राम जोंधळे. ओके. त्यांच्याकडे मी कॉलेजला ॲडमिशन घेतल्यापासूनच इंटर्नशिप करत होते. कोणत्या इयरपासून? फर्स्ट इयर, सेकंड इयर? सेकंड इयरपासून. सेकंड इयरपासून. आय रिमेंबर 2018 पासून मी इंटर्नशिप केली तर 2020 पर्यंत केली आणि त्यानंतर मी इंडिपेंडंट प्रॅक्टिस करते. आणि मग जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत असता इंग्लिशमध्येच करायची की मराठी पण चालते? मराठी चालते बट मी आर्ग्युमेंट पूर्ण इंग्लिशमध्येच करते. ऑलवेज? ऑलवेज ऑलवेज. आय बिलीव्ह की मी जर सगळं इंग्लिशमधनं शिकली आहे तर वाय नॉट. मग आता इंग्लिशमध्ये जर तुम्ही शिकलेले आहात मराठीमध्ये करू शकता का चांगली आर्ग्युमेंट? हो करू शकते ना. ओके. हां, काय असतं माहिती आहे का इंग्लिश मराठी कमांड तर आपला दोन्ही लँग्वेजवर आहे पण तुम्ही तयारी कशी करता आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पण खूप मॅटर करतो त्यावेळेस. वर्ड्सपेक्षा आहे ना तुम्ही पॉईंट काय मांडताय हे जास्त हे जास्त इम्पॉर्टंट असतं. ओके. मग तुम्ही या ठिकाणी जेव्हा ॲडव्होकेटमध्ये येत होता या क्षेत्रामध्ये यायचं तुमचं ॲक्च्युअली BSc झालेलं आहे, एवढं सगळं एज्युकेशन घेतलं आणि त्यानंतरही तुम्ही वकिली क्षेत्र का चूज केलं आणि तेव्हा तुमच्या कुटुंबियांचा प्रतिसाद कसा होता? जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की पप्पांची एक इच्छा होती की हिने वकील व्हावं बाबा. तर मी 12वी पासूनच त्या याच्यात होते की आपल्याला पुढे जाऊन वकिलीच करायची. BSc करणं हे जस्ट की तेव्हा सगळ्या मैत्रिणींनी BSc ला ॲडमिशन घेतलेलं होतं. मी एकटी कशी बाजूला जाऊ इथे लॉ कॉलेजला मग म्हणून मग मी BSc केलेलं तेव्हा. ओके. आणि फॅमिली सपोर्ट मला कायम राहिलेला आहे ह्या बाबतीत. माझा भाऊ पण वकील आहे, माझा लहान भाऊही लॉ करतोय आणि फॅमिली बॅकग्राऊंड माझा तोच आहे. माझे चुलतेही वकील आहेत, माझे 3 भाऊ आणखीन वकील आहेत आणि आता माझे मिस्टरही वकील आहेत. मग तुम्हाला असं नाही वाटलं की आता सगळे तुमची जी पहिली फॅमिली होती सगळे वकील होते, मग मिस्टरांना पण वकीलच का चूज केलं? तुम्हाला वाटलं नाही का काहीतरी वेगळं पाहिजे, प्रोफेशन पाहिजे होतं? तुम्ही वकिली करता, तेही वकिली करतात. ओके. आता माझी फॅमिली जर बघितली सगळे वकील आहेत पण ते संगमनेरमध्ये नाही आहेत. आम्ही ॲक्च्युली नेवाशाकडचे. सो माझे सगळे चुलते भाऊ चुलत भाऊ वगैरे ते सगळे तिकडे आहेत. इकडे तर आम्हीच फर्स्ट आहोत. पण तरी सेम प्रोफेशनचा पार्टनर असणं माझ्यासाठी खूप फायदेमंद आहे. कारण काय आहे की जेव्हा तुम्ही वकिली व्यवसायात असताना खूप वेगवेगळ्या लोकांसोबत तुमचं उठणं बसणं असतं आणि मग तुम्हाला पुरुषांसोबत, क्रिमिनल्ससोबत, मोठमोठ्या लोकांसोबत उठावं बसावं लागतं. त्यावेळेस एकटी स्त्री हे नाही करू शकत. मग तिच्यासोबत जर घरातलाच पाठिंबा असेल, सपोर्ट जर असेल ना तर ती त्यावेळेस खूप सेफ आणि कॉन्फिडंट फील करते. नवदुर्गा आहे आपली, नवरात्र चालू नवदुर्गा असतात, त्यांना आपण काही न्याय व लढाईचं प्रतीक मानतो. तर दैनंदिन जीवनात मध्ये तुम्ही कसं त्याला कोरिलेट कराल? दैनंदिन जीवनात आता स्त्रीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं ना तर तिला बघा ना दिवसभरात खूप किंवा तुम्हाला कसं जाणवलं त्या गोष्टी, लढाई व प्रतीक म्हणजे लढाई आहे त्याच्यामध्ये नवदुर्गेचं रूप तुम्हाला कसं जाणवलं? तुम्ही स्वतः एक दुर्गा आहात ना. अरे बापरे, माझं तर कामच आहे लढायचं. लोकांच्या हक्कासाठी लढणं हेच माझं काम आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनात आहे ना खूप वेळेस मी बघते की लोकांवरती खूप अन्याय होत असतात किंवा त्यांचे हक्क खूप ठिकाणी डावलले जातात.
परंतु त्यांच्यासाठी कोणीतरी उभं राहणारं, जोपर्यंत कोणीतरी लीडर येत नाही ना तोपर्यंत ते त्या गोष्टींना सामोरं जात नाही किंवा त्या गोष्टीला विरोध करत नाही. तुम्ही आता बघा समाजात आजूबाजूला खूप गोष्टी सध्या घडतायत आणि तुमच्याही आयुष्यात असतील किंवा समाजातही तुम्ही बघताय की ही नकोय बाबा गोष्ट घडायला असं तुम्हाला वाटतं, परंतु आपण ती आवाज नाही उठवत. कोणीतरी एक लीडर असला, कोणीतरी लढणारं असलं तर ती गोष्टीला विरोध करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं. मग माझ्या आयुष्यात असेल किंवा इतर महिलांच्या, मी स्पेसिफिक स्त्रियांच्या बाबतीत म्हणेन की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्याशी लढावंच लागतं. हो. तर एक महिला वकील म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये कोणते प्रॉब्लेम म्हणजे फेस करावे लागले? महिला वकील म्हणून म्हणजे फक्त माझंच नाही, मी माझ्या आजूबाजूला खूप प्रोफेशन बघितले, मी खूप जणांशी डिस्कशन पण माझे झालेले आहेत ह्या बाबतीत की महिलांना आहे ना एका सर्टन लेवलला जेव्हा त्या अचिव्हमेंट करत असताना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, तर त्यांना ना खाली ओढण्यासाठी खूप खेचलं जातं आणि खेचलं त्यांना एकाच पॉईंटवर जातं की कॅरेक्टर. त्याच एका पॉईंटवरनं महिला खाली खेचली जाऊ शकते, दुसऱ्या कोणत्याच पॉईंटवरनं ती खाली खेचली जाऊ शकत. येणाऱ्या अनेक मुलींसोबत, आमच्या प्रोफेशनमध्ये येणाऱ्या अनेक मुलींसोबत त्या घडतात, परंतु त्याला आपण जिद्दीने आणि सामर्थ्याने सामोरं जाणं हाच एक मार्ग असतो. बाकी इतर जर बघितलं ना तर मला माझ्या कोर्टातल्या सिनियर लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे की खूप कमी वयात ह्या मुलीने इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली. मग मुलगी जरी असली तरी क्रिमिनल प्रॅक्टिस करतीये. आता काही ठिकाणी अपोज असं झालं की अरे ही तर पोरगी आहे आणि ही काय क्रिमिनल प्रॅक्टिस करणारी, ही किंवा ही काय आरोपांसोबत उठणार बसणारी, ही कशी त्यांना हँडल करणारी, हा एक अपोज झाला. पण ॲट द सेम टाइम एक क्लास असा होता की अरे नाही, हिने हिंमत केली आहे, ह्या कोर्टात कोणी नाही आहे महिला क्रिमिनल लॉयर, पण हिने ती हिंमत केली तर हिला आपण सपोर्ट केला पाहिजे, असे म्हणणारे एक वर्ग होता माझ्या कोर्टात. किंवा तुम्ही कधी एखादी खूप कठीण अशी केस हँडल केली आणि तुम्हाला खूप सारे अडथळे त्या ठिकाणी आले, मग त्या अडथळ्यांवर तुम्ही कशी मात केली? आता ह्याच्यात आहे ना मेन म्हणजे कुठलीही केस असू द्या, छोटी असो किंवा मोठी असो, तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन पाहिजे, तुमच्याकडे त्या गोष्टीचा डिटेल स्टडी पाहिजे आणि मग तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. ह्या 3 गोष्टींनी तुम्ही कुठल्याही अडचणीवर मात करू शकता. ओके. आता आपण लोक पाहतोय की लोक काय म्हणत असतात की बऱ्यापैकी वकील म्हटलं की फक्त कोर्टात मोठमोठ्याने ओरडणे, तर मग हे बरोबर आहे का? ॲक्च्युली असं नाही आहे, ओरडणे वगैरे काही नाही आहे. आम्ही कोर्टामध्ये खूप हळू आवाजात पण बोलतो. ओके. फक्त आता आपण रियालिटीमध्ये बघतो ना की असं टीव्ही वगैरे मध्ये बघत असतो की वकील हा खूप मोठमोठ्याने ओरडत असतो, मग हे आहे का खरं? नाही, ॲक्च्युली ना पिक्चरमध्ये जे दाखवलं जातं आणि जे रिअल लाईफमध्ये कोर्टात घडतं ना यात खूप डिफरन्स आहे. खूप रिअल लाईफमध्ये ना ॲक्च्युली खूप प्रोसेसने जावं लागतं की जर तुम्हाला एखादा विटनेस आणायचा आहे तर आधी जजला त्याचं ॲप्लिकेशन द्यायला लागतं, अप्रूव्ह करून घ्यायला लागतं, मग जजने ऑर्डर केल्याच्या नंतर विटनेस येतो. टीव्हीत डायरेक्टली की मैं इस बात का गवाह हूँ, मैं सबूत देण्याच्या, तो असं काहीच घडत नाही. रिअल लाईफमध्ये असं नसतं. तुम्हाला कधी कोर्टामध्ये भीती वाटली का कोणत्या गोष्टीची? अरे भीती तर कायमच वाटते, जेव्हा जेव्हा जज समोर जायचंय ना तेव्हा तेव्हा भीती वाटतेच. परंतु कोणत्या गोष्टीमुळे भीती वाटते? भीती एकच, जेव्हा जेव्हा आपल्याला आहे ना लॅक ऑफ कॉन्फिडन्स तेव्हा भीती वाटते. पण स्टडी जर केलेला असेल ना तर तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येतोच. त्या भीतीवर मात करूनच तिथे उभं राहायला लागतं. तुम्ही एक महिला वकील आहात आणि मग महिला वकील आहे म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये कधी असं वेगळं वागवलं गेलंय का? डेफिनेटली नॉट. आता तरी नाही, कारण की आता संगमनेर कोर्टात आणि इतरही कोर्टांमध्ये ना महिला वकिलांची संख्या तेवढी वाढलेली. जुन्या काळी जे डिस्क्रिमिनेशन होत असेल ना ते आता तरी होत नाहीये, समान दर्जाचीच वागणूक मिळते. तर आपण बघतोय की भरपूर सारे कायदे आहेत, परंतु सगळ्या लोकांनी एकच कायदा लक्षात ठेवला पाहिजे, आणि तो कोणता? तुमच्या मते कोणता कायदा लक्षात ठेवला पाहिजे? एकच कायदा तर कुठलंच लक्षात ठेवू नका असं मी सांगेल. जर लक्षात ठेवायचं असेल ना तर ते भारताचं संविधान लक्षात ठेवा, आणि फक्त लक्षात नका ठेवू तर भारताचं संविधान काय हे जाणून घ्या आणि ते अंमलात आणा, तर बघा आपल्या देशात नक्कीच बदल घडेल. ओके. कोर्टामध्ये सगळ्यात आवडता शब्द कोणता? ऑब्जेक्शन की सस्टेन? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन. आणि का बरं? त्यात आहे ना म्हणजे एक समोरच्या वकिलांना मुद्दाम क्रॉस जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे असं ॲक्च्युअल ऑब्जेक्शन हा वर्ड सगळ्यांसाठीच फेवरेट असेल असं नाही आहे बरं का, पण मला ते आवडतं. ओके. आणि तुमचा आवडता कायदा? क्रिमिनल लॉ, सिव्हिल लॉ? ऑब्व्हियसली मी क्रिमिनल स्पेशलायझेशन आहे तर क्रिमिनल लॉच. क्रिमिनल लॉच. फॅमिली लॉ कधी आवडला की नाही? आवडतात सगळेच कायदे म्हणून तर वकील झाली आहे, फक्त मला जास्त पॅशनेट मी क्रिमिनल लॉबद्दल आहे. तर तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे? माझं इन्स्पिरेशन स्वामी विवेकानंद आहेत.
स्टील आणि माय का? त्यांचे एकाग्रता, त्यांचा मनाच्या शक्तीबद्दलचा जो अभ्यास आहे तो मला फार आवडतो आणि मी तो अंमलात आणते. आणि मला असं वाटतं की हेच एक कारण आहे की आज मी ह्या स्टेजला आहे माझ्या करिअरमध्ये, माझ्या प्रोफेशनमध्ये. ओके. आणि आज जर तुम्ही एक ॲडव्होकेट आहात, पहिलं तुम्ही BSc पण केलं आणि मग एक विचार करा की तुम्ही BSc केलंय आणि त्यानंतर वकिली केली, LLB घेतलंय. हां. पण मग जर तुम्ही LLB शिकलेच नसता तर मग काय केलं असतं? LLB जर केलंच नसतं हो. तर कदाचित मग मी टीचर झाले असते. टीचिंग प्रोफेशन आवडतं? टीचिंग आवडतं. आणि का आवडतं ते मग? ते माझ्या रक्तात आहे. माझे पप्पा टीचर होते, आता रिटायर्ड झालेत, पप्पाच टीचर होते, त्याच्यामुळे मला टीचिंग फार आवडतं. आणि ते मी सोडलेलं पण नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर इंस्टाग्राम थ्रू मी लिगल अवेअरनेसचं काम करते. तर त्याच्यातनं मी लोकांना कायदा शिकवण्याचंच काम करते. कोर्टात जास्त काय आवडतं? डिबेट आवडते की जजमेंट आवडतं? आर्ग्युमेंट. ओके. तुमचा स्ट्रेस बस्टर होण्यासाठी तुम्ही काय करता? मेडिटेशन, बुक रिडिंग, समटाईम एक्सरसाइज ऑल्सो. ऑलवेज? येस, ऑलवेज. स्ट्रेस आता कसं असतं माहिती आहे का, तुमचं तुमच्या माइंडवर किती कंट्रोल आहे ओके. ह्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जर रोज मेडिटेशन करताय अर्ली मॉर्निंग तर दिवसभरात स्ट्रेस कसं मॅनेज करायचं, तर मग तुम्ही अगदी 2 मिनटं खुर्चीवरती शांत जरी बसले तरी स्ट्रेस मॅनेज होतो. आता प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी स्ट्रेस मॅनेज करण्याची आणि पद्धत पण वेगळी आहे. माझ्यासाठी जर म्हणाल तर कुठलंही आर्ग्युमेंट जर स्टार्ट करायचं असेल ना तर मी कोर्ट हॉलमध्ये ऑलरेडी गेलेले असते एक 10-15 मिनटं. मी 5 ते 10 मिनटं तिथे शांत बसून घेते आणि आफ्टर आर्ग्युमेंटसुद्धा बाहेर येऊन मी एक 5 मिनटं शांत बसते. ओके. आता जे काही आपण पाहतोय की तुम्ही आता जे वकिले असतात ते काय करतात, न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात. परंतु काही काही केसेस असे पण असतात जे की एखादा खोटा क्रिमिनल असेल तरी पण त्यांना खरं दाखवावं लागतं. मग अशा वेळी काय करता सिच्युएशनला? खोटा क्रिमिनल आणि त्याला खरं दाखवायला लागतं असं लागतं ना. मग बऱ्यापैकी अशा पण केसेस तुमच्याकडे आलेला असेल. नाही, आता मुळात इथे कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत नाही ना तो आरोपी नसतो. त्याला क्रिमिनल आपण म्हणू शकत नाही, तो अक्युज्ड असतो, क्रिमिनल नसतो. मग तोपर्यंत त्याला तो हक्क आहे स्वतःला हे सिद्ध करून देण्याचा की मी क्रिमिनल नाहीये, माझ्यावरती जे अलिगेशन्स झालेत हे फॉल्स अलिगेशन्स आहेत, हे फेक आहेत. सो त्याच्यासाठी तिथे उभं राहणं हे कुठल्याही वकिलाला हा चूक आहे किंवा हा बरोबर आहे यात उभंच करत नाही. ओके. पण कधी कधी होतं ना बऱ्यापैकी, बघा आपण पाहतो की जे काही म्हणजे असतात अशा पण केसेस असतात जिथे जिथे तुम्हाला काय होतं, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जो पर्सन आलेला आहे, तुमचा जो क्लायंट आहे तो चुकीचा आहे, पण तरी पण तुम्हाला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. मुळात वकिलाची जबाबदारी आणि मग वकिलाची भूमिकाच ही आहे की येणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून देणे. तो आरोपी नाही, तो बरोबर आहे का चुकीचा आहे हे वकील नाही बघू शकत ना. त्याचं मूळ कामच काय आहे की जो त्याच्याकडे येतोय त्याला न्याय मिळवून देणे. आजकाल अशा भरपूर अशा महिला आहे की ज्यांना कायद्याच्या ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशा महिलांना मी एकच सल्ला देईल की काहीतरी ध्येय घेऊनच ह्या क्षेत्रात या. उगाच कुठेच नंबर लागला नाही बाबा, इंजिनिअरिंगला भेटलं नाही, याला MBBSला भेटलं नाही म्हणून लॉ करायचं यासाठी लॉला ॲडमिशन घेऊ नका. काहीतरी ध्येय की कुठेतरी एकतर जज व्हायचं आहे किंवा टॉपचं लॉयर व्हायचं आहे किंवा खरंच चांगल्या ह्या प्रोफेशनचं नाव उंचवायचं आहे, असं काहीतरी ध्येय असेल तरच तुम्ही या प्रोफेशनमध्ये या. ओके. न्याय मिळवताना धैर्य किती महत्त्वाचं असतं? ऑब्व्हियसली धैर्य पाहिजेच. काय माहिती आहे का की आज आपण केस फाईल केली आणि उद्या लगेच निकाल लागेल असं नाही आहे. अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे न्याय मिळायला उशीर होत चालतो. त्याच्यामुळे ज्याला कोणाला न्याय हवा आहे ना त्याला पेशन्स ठेवायलाच लागतात. तर अकॉर्डिंग टू माय नॉलेज मी पाहते की जे काही आता भरपूर जे कायदे आहेत ते महिलांच्या बाजूने झुकत आहेत, मग पुरुषांचं काय? ॲक्च्युली ह्याच्यावरती ना मी सुद्धा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती असे टॉपिक्स टाकलेले आहेत की हे जे कायदे आहेत ना हे सगळे महिलांच्या बाजूने झुकणार आहेत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता फेक केसेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे खरंच 498 त्या महिलेवर झालेला असतो का किंवा खरंच तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झालेला असतो का माहीत नाही, पण तरी केस होते. अनेक फेक केसेस मी बघितलेले आहेत. किंवा अशा वेळी काय केलं पाहिजे आपण? अशा भरपूर अशा फेक केसेस असतात जे की पुरुषांच्या बाजूने लागू होतात, मग त्यावर काय करायचं? तर त्या अशा वेळेस आहे ना बाबा, तुमच्याकडे आहेत ना ते प्रूफ पहिल्यापासूनच असले पाहिजे. मी तोच अवेअरनेस स्प्रेड करते की समजा लग्न करते तर लग्न करताना मुलीकडचे तिला सामान देतात कन्यादानाच्या स्वरूपात आपण म्हणतो, तर तुम्ही त्याचे बिल्स ठेवा, त्याचे ॲफिडेव्हिट्स बनवा. आता लोकांना हे मूर्खपणाचं वाटतं
परंतु तेच लोक महिना 2 महिने वर्षभराने मग आमच्याकडे येतात की मुलीवर अत्याचार झालाय, किंवा मग मुलाच्या साईडचे पण येतात की तिच्या घरच्यांनी आम्हाला काहीच दिलेलं नव्हतं, पण मग आता ते असे क्लेम करताय. तर ज्यावेळेस तुमच्याकडे हे डॉक्युमेंटरी सगळं असणार आहे ना, तर तुम्हाला हे खूप इझी होणार आहे स्वतःला निर्दोष प्रूफ करणं. ओके, म्हणजे सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ठेवायचा. हा. आणि जर तो नसेल तर मग अजून काही तुम्ही सांगा. हा, मग त्याच्यामुळे काय होतं की कायद्याचा गैरफायदा घेणं महिलांना सोपं झालेलं आहे ना. सगळ्याच महिला नाही आहेत अशा, पण काही अंशी महिला अशा आहेत की ज्या पुरुषांना या प्रकारे सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करतात. तर मॅडम आता आपण पाहतोय की भरपूर असे लग्न आपण पाहतोय की अशा भरपूर लेडीज आहेत ज्या काही करतात की 6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी काही करत असतात, मॅरेज करत असतात आणि आफ्टर दॅट त्या काय करतात, डिवोर्स मागतात आणि जी काही प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये अर्धा हिस्सा मागतात आणि परत जातात त्यांच्या घरी. आणि हे जरी आपण पाहिलं, ह्या केसेसमध्ये ज्या लेडीज असतात त्या बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातल्या नसून अशा भागातल्या आहेत. मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? मुळात तुम्ही जे म्हणताय ना, तो प्रकार आहे ना, थोडा मी एकदम रियालिटीला धरून कसा घडतो ते सांगते. की आपल्याकडे ना सध्या लग्नाला मुली भेटत नाही, म्हणून आपल्याकडच्या मुलांनाच ऊत असतो की ते अशा मुलींना पैसे देऊन लग्न करून आणतात स्वखर्चाने. आणि ह्या मुली फक्त कडच्या नसतात, ह्या आपल्या भागातल्या पण आहेत, साईडच्या पण मुली आपण आणतो. लग्न करून आणलं त्यांना ते स्वखर्चाने त्या मुलाचे आई वडील सोनं दागदागिने घालतात. 2 दिवस ती मुलगी राहते, परत मुळाला जी जाते सगळं दागदागिने घेऊन जाते आणि ती परत येत नाही. अशा कंप्लेंट्स माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. तर ह्या केसेसमध्ये अशा याच्यात मी एकच सांगेल की तुम्ही मुलगी जेव्हा बघताय ना, अरे हे विवाह म्हणजे ना आपल्या कायद्यानुसार खूप सॅक्रेड म्हणजे पवित्र बंधन मानलं जातं. त्याला असं पैसे देऊन पोरगी आणणं वगैरे ही खूप चुकीची पद्धत आहे. आता दोष मी फक्त मुलींना नाही देऊ शकत त्या ठिकाणी. तर जे मुलं अशा प्रकारच्या मुलींना लग्न करून आणताय ना, तर त्यांनी हे थांबवलं पाहिजे. तुम्ही तुमची क्वालिटी वाढवा ना, तुम्ही कामधंदा करा, तुम्ही चांगलं कमवा, तर तुम्हाला मुलगी चांगली भेटणार आहे. ॲक्च्युली तुम्हीच काही कामधंदा करत नसता, तुमचा मुलगा त्या लायकही नसतो काही आईवडिलांचा, तर ते अशा वेळेस अशा मुली घेऊन येतात आणि मग नंतर होणारे परिणाम मग त्यांच्याकडनं भोगवले जात नाहीत. म्हणजे लिटरली माझ्याकडे रिसेंटली एक केस अशी आलेली आहे, पुण्याकडचीच आहे, की ज्याच्यात त्या वडिलांनी मुलाचं सगळा खर्च त्या मुलीचा त्यांनी केला लग्नाचा. तिच्या घरच्यांची परिस्थिती पण नव्हती लग्न करण्याची. त्यांनी तिला जवळपास 5-1 तोळे सोनं घातलं, लग्नाचा 5-7 लाख रुपयाचा खर्च केला आणि ती मुलगी गेली आणि परत आलीच नाहीये. ती कारणं देती माझी तब्येत बरी नाहीये, नंतर सांगते की तुमचा मुलगाच मेंटली अनस्टेबल आहे म्हणून. तर मग लग्न करताना तिने हे बघितलं नव्हतं का? किंवा लग्न करताना मग म्हणजे तिने लग्न करताना बघायला ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे होत्या. हा, लग्न करताना तिने ते हे बघायला हवं होतं, तिच्या घरच्यांनी बघायला पाहिजे होतं. परंतु जर ती ऑलरेडी ह्याच इंटेन्शनने आलेली असेल की यायचं लग्न करायचं त्यांच्याकडचा पैसा दागदागिने घ्यायचे निघून जायचं, जर तिचं इंटेन्शन क्लिअर आहे, तर अशा वेळेस मुलाकडच्यांची जबाबदारी ही आहे की त्यांनी सगळं पडताळून बघितलं पाहिजे. ओके, म्हणजे यांनी पण तेवढं अवेअर राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली, दोन्ही पार्टींनी अवेअर असलं पाहिजे. ओके. आणि काही केसेस आपण अशा पण बघतोय, आता हे झालं की मुलगी येते, लग्न करते आणि पैसे घेऊन जाते, पण मुलाकडचे पण काही असे आहेत की मुलीकडे हुंडा मागतात. अजूनही ती पद्धत चालू आहे. हा, मग त्याच्यासाठीच मी जे म्हटलं ना की तुम्ही रिटर्न डॉक्युमेंट करा ना. ओके, रिटर्न डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही लिहिलं, भले बक्षीस स्वरूपात, गिफ्ट हा वर्ड वापरतात बरं का, डॉरी जर द्यायची नसेल ना, तर मग ते गिफ्ट आम्ही आमच्या मुलीसाठी गिफ्ट देतोय, तर मग तुम्ही तिथे तसं मेन्शन करा त्या डॉक्युमेंटमध्ये की मुलीच्या आईवडिलांनी की आम्ही आमच्या मुलीला एवढी रकमेची बक्षीस दिलेलं आहे म्हणून. तर ह्याचा फायदा मग पुढे जाऊन होतो ना. आपण प्रॅक्टिकल नाही राहते अजून पण तेवढे, त्याच्यामुळे ह्या केसेसचं प्रमाण वाढतंय. अच्छा, म्हणजे माणसांनी प्रॅक्टिकल राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टी. आता काय झालेलं आहे माहिती का, विथ ॲडव्हान्सिंग टेक्नॉलॉजी ना गुन्ह्यांचे प्रमाण पण खूप बदलत चाललेलं आहे. मग आता बघा, हल्ली खूप ऑनलाईन साईट्सवरनच लग्न ठरतात, जुळतात. ऑनलाईन साईट्सवरतीच लग्न. मग ते फॅमिली बॅकग्राऊंड हिच्याकडचा त्यांना माहित नसतो, त्याच्याकडचं हिला माहित, हिच्या घरच्यांना माहित नसतो. मग अशा वेळेस कोण मध्यस्थी कोणीच नाहीये ना. नाही. म्हणून मग तुमचे हे डॉक्युमेंट्स तरी क्लिअर असले पाहिजे अशा वेळेस. ओके. तर आता आपण पाहतोय की आपल्या संगमनेरमध्ये जे काही हनी ट्रॅपचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. मग त्या रिगार्डिंग काय सांगाल तुम्ही? ओके, हनी ट्रॅपचं प्रमाण फक्त संगमनेरमध्ये तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच वाढलंय. हो. काय होतं माहिती आहे का, की जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही ऑनलाईन साईटवरती कनेक्ट होता किंवा फेसबुक वगैरे असे खूप सारे ॲप्स आलेले आहेत आता, त्या थ्रू कनेक्ट होतात आणि मग पैशांची डिमांड केली जाते. एखादा मुलगा कॉन्टॅक्टमध्ये आला. आता मुलींचं पण फसवण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणजे मुली सुद्धा ह्या गुन्ह्यांमध्ये अग्रेसर झालेले आहेत. म्हणजे मुली फसवतात आणि मुलंही फसवतात. पहिले तर मुलंच फसवायचे, आता मुलीही फसवायला लागलेले आहेत. काही ठिकाणी मुलं मुलीमधून फसवतात
काही ठिकाणी ओरिजिनल मुली असतात फसवणाऱ्या, की पैसे घेतात, भेटीगाठी होतात, त्यांच्यात न होणाऱ्या गोष्टी होतात आणि त्या शूट केल्या जातात. शूट करून मग याबद्दल काय होतं माहिती का, ब्लॅकमेल केलं जातं. की हे व्हिडिओज व्हायरल होतील किंवा मी करेल, मला एवढे एवढे पैसे दे. दोन्ही साईडनी होतं बरं का, काही ठिकाणी मुलंही करतात, काही ठिकाणी मुलीही करतात. तर ह्याच्यात आहे ना, तुम्ही हे अवॉइड कसं करू शकता किंवा जर घडलंच आहे तर हे वाचू कसं शकता, इमिजिएटली तुम्ही तुमच्या आहे ना नियर बाय पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. ओके. इमिजिएटली फर्स्ट. व्हेरी फर्स्ट थिंग यू हॅव टू डू. त्यानंतर आहे ना मग सायबर सेलला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा जो व्हिडिओ लीक करण्याचं तुम्हाला जे ब्लॅकमेल केलं जातंय ना, तो व्हिडिओ पहिले तिकडनं ब्लॉक करून घ्यायचा. ओके. आता तुम्ही जर गुगलला सर्च केलं ना तर तुम्हाला सायबर क्राईम नंबर मिळतील, सायबर क्राईमचे या वेबसाईट्स ऑथराइज्ड वेबसाईट मिळतील ज्याच्यावरनं असे व्हिडिओज, अश्लील फोटो तुम्ही तुमचे ब्लॉक करू शकता. अच्छा, म्हणजे ते फोटो ब्लॉक करायचे. आणि मुळात म्हणजे अशा अननोन साईट्सवरती, अननोन ॲप्सवरती, अननोन व्यक्तीशी आपण चॅटिंगच करू नये. हाच माझा एक सल्ला. प्रिव्हेन्शन राहील. तर अश्विनी मॅडम, आता की आपण दैनंदिन जीवनात पाहतोय की भरपूर असे माझे फ्रेंड्स आहेत किंवा आजूबाजूचे लोक बघते, ते काय बोलतात की आपला एकतरी वकील मित्र व्यावसायिक दृष्ट्या किंवा वैयक्तिकदृष्ट्या एकतरी वकील मित्र असावा लाईफमध्ये. मग असावा का? तो तेवढा गरजेचा आहे का असणं? डेफिनेटली. आपल्या आयुष्यात आहे ना एक कायदेशीर सल्लागार जवळचा असलाच पाहिजे. म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ असू द्या किंवा तुम्ही कुठला बिझनेस करत असू द्या किंवा कुठल्या प्रोफेशनमध्ये असाल, तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही आणखीन काही करत असाल, पण तुमच्याकडे ना एक वकील मित्र असलाच पाहिजे. आणि तो कशासाठी पाहिजे? म्हणजे पाहिजे तो पण का? नॉट बिकॉज ऑल द टाइम की जो तुम्हाला कोणतरी कोर्टात रिप्रेझेंट करेल तोच वकील असतो, म्हणजे त्यासाठीच वकील पाहिजे कोर्टात प्रेझेंट करण्यासाठी. पण तुमच्या आयुष्यात आहे ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता प्रत्येक ठिकाणी लॉ आलेला आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन जर आता तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब ह्या गोष्टी वापरताय, तर त्यातलं जर तुम्हाला कुठला व्हिडिओ सदा डाउनलोड करून पोस्ट जरी करायचा आहे, एखादं सॉन्ग, तर त्याला कॉपीराईटचं बंधन येतं. येस. मग त्याच्यावर तुमची कॉपीराईटची केसही होऊ शकते. असं म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही सपोज पर्सनल आयुष्यात जगताना नवरा बायकोचं भांडण होते, तर काय होतं माहिती का, लगेच तोडातोडीचे भाष्य केले जातात काही याच्यामध्ये. पण तुमच्याकडे जर वकील मित्र असेल तर अशा वेळेस तुम्ही ॲडवाईस घेऊ शकता की माझी वाईफ असं असं वागते बाबा, मी काय करायला पाहिजे, मला कायदेशीर दृष्ट्या मी कसं सिक्युअर राहू शकतो ह्या गोष्टी. म्हणजे कोर्टात न लढता त्याच्या आधीच तुम्ही प्रिव्हेन्शन म्हणजे कोर्टात जाण्या अगोदरच तुम्ही तो मॅटर कसा सॉल्व्ह करू शकता कोर्टा बाहेरच. हे जर करायचं असेल तर वकील मित्र नक्की असावा. आणि व्यावसायिक दृष्ट्या पण आहे ना तुमच्या ॲग्रीमेंट्स बनवणं वगैरे ह्या गोष्टी असतात. काय जर आपण मित्रांमध्ये बघा खूप सहज व्यवसाय चालू करून टाकतो. काहीच पार्टनरशिप डीड नाही बनवत, काहीच कुठला ॲग्रीमेंट नाही बनवत, काहीच नाही होत. 1 वर्ष 2 वर्षामध्ये त्या दोघांमध्ये प्रॉफिट्सवरनं किंवा पैशांवरनं काही ना काही वाद होतात आणि मग काहीच नसतं, त्यावेळेस डॉक्युमेंटच केलेलं नसतं. मग ते म्हणजे कोर्टाकडे धाव घेतात, वकिलाकडे धाव घेतात आणि त्यावेळेस ते न्यायाची अपेक्षा करतात. चूक कुणाची आहे? त्यांची, की त्यांनी व्यवसाय चालू करताना कुठलेच लीगल कंप्लायन्स केलेले नाही. आणि अशा वेळेस तुम्ही मग अपेक्षा करता की मला न्याय मिळावा किंवा मला ह्या वकिलाने न्याय मिळवून दिला नाही. त्यामुळे वकील मित्र जवळ असणं खूप गरजेचं आहे आजच्या युगात तरी. तर असं म्हटलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि ती अवॉइड करायची, आपल्याला पायरी चढायची नाहीये. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी हेच की जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या आयुष्यात कोणीतरी एक कायदेशीर सल्लागार जवळचा असलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण आली तर कोर्टात जाण्या अगोदरच तो आपल्याला त्या कायदेशीर प्रॉब्लेमवरती तो आपल्याला काहीतरी चांगला सल्ला देईल किंवा ते कसं टाळता येऊ शकतं यावरती तो आपल्याला मार्ग दाखवेल. मग अशा वेळेस तुम्हाला कोर्टात पण जाण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कोर्टातच जावं लागतं असं नाही. खूप सारे वाद हे कोर्टाबाहेर पण मिटवले जातात. तर मंडळी, आज आपण पाहिलं की आपल्यासोबत अश्विनी खिलटकर मॅम होत्या आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की न्याय, ज्ञान आणि धैर्य ह्याच्या जोरावर आयुष्यात कोणत्याही संकटावर मात करता येऊ शकते. आपण नवरात्रमध्ये देवी दुर्गेला नमतो, परंतु समाजामध्ये अशा काही महिला आहेत ज्या की न्यायासाठी लढत असतात, त्याही तितक्याच प्रेरणादायी आहेत. तर अशाच काही प्रेरणादायी विचार जाणून घेण्यासाठी आपण पुढील भागात भेटूया अशाच एका व्यावसायिक नवदुर्गेला. तोपर्यंत धन्यवाद.